नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय मराठी, कविता 10वी शब्द। तर शब्द या कवितेचे लेखक आहेत यशवंत मनोहर। आज आपण शब्द या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये आपल्याला कृती, काव्य सौंदर्य, अभिव्यक्ती आणि रसग्रहण अभ्यासायचे आहे। अध्यायामध्ये पहिले आहे कृती आणि कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे कृती करा। आणि कृती करण्यासाठी प्रश्न दिला आहे कवीच्या जीवनातील शब्दांची भूमिका। तर आता आपल्याला कवीच्या जीवनातील शब्दांची भूमिका या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे, म्हणजेच आपल्याला कृती करायची आहे। तर कवींच्या जीवनातील शब्दांची पहिली भूमिका आहे माऊलीप्रमाणे कवीला पोटाशी धरले। शब्दाने माऊलीप्रमाणे कवीला पोटाशी धरले ही शब्दाची एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे। दुसरी भूमिका आहे कवीच्या तापदायक गोष्टीवर सावली धरली। कवीच्या तापदायक गोष्टीवर सावली धरली। तिसरी भूमिका आहे कवीचा तोल सांभाळला। कवीचा तोल सांभाळला। चौथी भूमिका आहे मरणापासून कवीचा बचाव केला। शब्दाने मरणापासून कवीचा बचाव केला। अशा प्रकारे कवीच्या जीवनातील शब्दांची भूमिका स्पष्ट करता येते आणि दिलेली कृती पूर्ण करता येते। कृतीमध्ये दुसरा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। आपल्याला खाली काही वाक्य दिली आहेत आणि त्याखाली त्याचे पर्याय दिलेले आहेत। तर आपल्याला योग्य पर्याय निवडून दिलेली वाक्य पूर्ण करायची आहेत। तर त्यामध्ये पहिलं वाक्य आहे बिकट संकटांना कवीने म्हटले। बिकट संकटांना कवीने म्हटले। पर्याय 1 पोटाशी घेणारे शब्द, पोटाशी घेणारे शब्द। 2 निरुत्तर निखारे। 3 धावून आलेले शब्द। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निरुत्तर निखारे। उत्तर आपण पूर्ण वाक्यात लिहू। तर बिकट संकटांना कवीने म्हटले निरुत्तर निखारे। दुसरं वाक्य आहे शब्दांचा उजेड म्हणजे। शब्दांचा उजेड म्हणजे पर्याय शब्दांचे मार्गदर्शन, शब्दांची मदत, शब्दांचा हल्ला। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शब्दांचे मार्गदर्शन। शब्दांचा उजेड म्हणजे शब्दांचे मार्गदर्शन। तिसरं वाक्य आहे चिडून सांडणारे ऊन म्हणजे। चिडून सांडणारे ऊन म्हणजे पर्याय आहेत 1 कठीण प्रसंग, 2 झाडाची सावली, 3 तापदायक प्रसंग। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तापदायक प्रसंग। चिडून सांडणारे ऊन म्हणजे तापदायक प्रसंग। कृतीमध्ये तिसरा प्रश्न आहे खालील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ लिहा। आपल्याला खाली काही काव्यपंक्ती दिली आहेत, तर त्या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा म्हणजे स्पष्ट होणारा अर्थ आपल्याला लिहायचा आहे। त्यामध्ये पहिली काव्यपंक्ती आहे दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली। ओळ पुन्हा एकदा ऐका। दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली। या काव्यपंक्तीचा अर्थ आहे किंवा उत्तर दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या माणसाला कुणाचा तरी आश्वासक उजेडाचा आधार लागतो। म्हणून कवी म्हणतात की जेव्हा जेव्हा दिवसा ढवळ्या अंधार दाटून आला तेव्हा शब्दांनीच हातात वीज दिली म्हणजे जगण्याचा आधार दिला। म्हणजेच दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली या वाक्याचा हा अर्थ आहे। दुसरी काव्यपंक्ती आहे मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा। मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला। काव्य किंवा वाक्यपंक्ती पुन्हा एकदा ऐका। मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला। अर्थ उत्तर आत्यंतिक दुःखाच्या वेदना सहन करताना माणसाला मरण पत्करावे लागते। कवी म्हणतात जेव्हा जेव्हा माझ्या मनात मरणाचा विचार आला, मरण जवळ करावे या विचाराच्या धारेत प्रवाहात अडकलो तेव्हा शब्दांनीच या गर्तेतून मला बाहेर काढले। जणू तुफानात घेरलेल्या मला किनारा दाखवला। जणू तुफानात घेरलेल्या मला किनारा दाखवला, बुडताना वाचवले। हा मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला या काव्यपंक्तीचा अर्थ आहे।
प्रश्न तिसऱ्यामध्ये आ आहे, सूचनेप्रमाणे सोडवा. आपल्याला खाली काही प्रश्न दिले आहेत, तर आपल्याला जशी सूचना मिळेल तसे त्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आश्रय हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. आश्रय हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. तर त्याचं उत्तर आहे, निवारा नसताना कवीला शब्दांनी काय दिले. तर निवारा नसताना कवीला शब्दांनी काय दिले या प्रश्नाचे उत्तर येते आश्रय. अशा प्रकारे आपण आश्रय हा उत्तर येणारा प्रश्न तयार केला आहे. आता यामध्ये दुसरा प्रश्न आहे शब्द हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. शब्द हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. तर असा प्रश्न तयार होतो, कवीचा तोल कुणी सावरला. कवीचा तोल कुणी सावरला या प्रश्नाचे उत्तर येते शब्द. म्हणून आपण उत्तरामध्ये लिहायचं कवीचा तोल कुणी सावरला. सूचनेप्रमाणे सोडवा यामध्ये तिसरा प्रश्न आहे शब्दांनी मला खूप दिले पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही. शब्दांनी मला खूप दिले पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही, किंबहुना शब्दांच्या उपकाराची फेड करू शकत नाही या अर्थाच्या ओळी शोधून लिहा. अशा अर्थाची पहिली ओळ आहे, मी भिकारी मी शब्दांना काय देऊ. कवी काय म्हणाले, मी भिकारी मी शब्दांना काय देऊ. दुसरी ओळ आहे, मी कर्जदार शब्दांचा कसा उतराई होऊ. मी कर्जदार शब्दांचा कसा उतराई होऊ. असा शब्दांनी मला खूप दिले पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही, किंबहुना शब्दाच्या उपकाराची फेड करू शकत नाही या अर्थाच्या ओळी आपण लिहिल्या आहेत. आणि सूचनेप्रमाणे सोडवा हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न चौथा आहे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये पहिला प्रश्न आहे एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्वभाषेत लिहा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्वभाषेत लिहा. उत्तर, शब्द या कवितेत कवी यशवंत मनोहर यांनी त्यांच्या अंधारमय जीवनात शब्दांनी कसा दिलासा दिला व त्यांचे जीवन सावरले यांचे हृदय शब्दात वर्णन केले आहे. ते म्हणतात, शब्दांनी माझ्या जीवनातला आकांत शमवला. म्हणजे खूप सारे संकट दुःख हे शब्दांनी कमी केले, त्याला शमवलं. माझ्यावर मातेसारखी ममता केली. जेव्हा जेव्हा मी दुःखाच्या अंधारात गाळला गेलो तेव्हा तेव्हा शब्दांनी मला प्रकाश दाखवला. जेव्हा जेव्हा मी दुःखात विरून जायचो, दुःख व्हायचं मला, तेव्हा मला सर्वात महत्त्वाची आधार वाटला तो शब्दाचा. त्यांनी शब्दाला एक प्रकारचा प्रकाश दाखवला. गतकाळातली एखादी आठवण वैऱ्यासारखी छळत राहते व जीव अस्वस्थ करते. आपण जेव्हा एखाद्या वेळी भूतकाळातील आठवणी करत बसतो आणि त्या जर दुःखदायक असल्या तर आपल्याला त्या वैऱ्यासारख्या वाटतात आणि आपला जीव अस्वस्थ होऊन जातो, नकोसा होतो. त्यावेळी त्या आठवणीच्या आगीत जीवाची लाहीलाही होते. त्या आठवणीची धग नकोशी वाटते. अशी एखादी आठवण जेव्हा आगीसारखी माझ्या अंगावर धावत आली तेव्हा त्या होरपळणाऱ्या आगीचा हल्ला शब्दांनी स्वतः झेलला. म्हणजे अशा वेळी आपण जेव्हा आपला जीव नकोसा वाटतो तेव्हा आपल्याला आपले शब्द आपल्याशीच योग्य तो प्रतिसाद साधून त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. मला त्यातून सुखरूप बाहेर काढले कुणी? शब्दांनी. हल्ल्यावर प्रतिहल्ला करण्याचे सामर्थ्य मला शब्दांनीच बहाल केले. आठवणींची आग या प्रतिमेतून आठवणीची दाहकता प्रकर्षाने जाणवते. हल्ला या शब्दातून आवेग जाणवतो. या ओळीतून कवीने दुःखाची तीव्रता व शब्दाची शक्ती प्रत्येकारीत्या मांडली आहे. अशा प्रकारे एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्वभाषेत लिहिता येते. काव्य सौंदर्यामध्ये दुसरा प्रश्न आहे मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचवले. जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. प्रश्न लक्षपूर्वक ऐका. मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचवले. जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर, कवी यशवंत मनोहर यांनी शब्द या कवितेमध्ये शब्दाला त्याच्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे आणि स्वतः आपण शब्दांच्या आश्रयाला का आलो याचे विवेचन आर्त व भावपूर्ण शब्दात मांडले आहे.
त्याचवेळी साहित्य हे जीवनाला आधारभूत ठरते हा ठोस विचारही मांडला आहे. कवी म्हणतात, शब्दांनी मला आयुष्यभर सावरले, जगण्याची उमेद दिली, आईच्या ममतेने आधार दिला. मी भिकारी आहे, मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही. मी कर्जबाजारी आहे, मी शब्दांचे ऋण कधीच फेडू शकत नाही. माझ्या अंधारमय आयुष्यात मी कैक वेळा म्हणजे कित्येक वेळा शब्दांच्या कुशीत शिरलो, स्वतःचा बचाव केला. दुःखाचे विष मी प्यायलो, पण ते पचवले शब्दांनी. मी शब्दाविषयी कृतज्ञ आहे म्हणजे शब्दांचे उपकार कधीही फेडू शकत नाही. शब्दाने माझ्यावर आईसारखी माया केली. जेव्हा जेव्हा आपण दुःखात असतो, संकटात असतो, त्यातून सावरण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करत असतात ते असतात शब्द. विष मी प्यालो नि शब्दांनी पचवले. म्हणजेच कुणी जर आपल्याला उलटसुलट बोललं असेल, काही बोललं असेल, तर ते विष मी प्यालो असे कवी म्हणतात. आणि ते पचवले शब्दांनी, म्हणजेच त्याला प्रत्युत्तर देण्याचं किंवा त्याला समजावून सांगण्याचं काम हे शब्दांनी केलं आहे. म्हणजेच ते विष हे शब्दांनी पचवलं आहे. या विधानातून कवींची शब्दाबद्दलची कृतार्थता व्यक्त होते. कवीने एक प्रकारचे शब्दाचे आभार मानले आहेत. शब्द आमुच्या जीवाची जीवन ही संत तुकारामाच्या उक्तीची आठवण व्हावी असे सामर्थ्य या ओळीत आहे. आणि जीवनातील विष पचवण्याचे सामर्थ्य कमवायला हवे हा दृढ विचार व्यक्त झाला आहे. अशा प्रकारे मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचवले, जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले, या काव्यपंक्तीचे विचार सौंदर्य स्पष्ट करता येतात. प्रश्न 5वा आहे अभिव्यक्ती. आणि अभिव्यक्तीमध्ये पहिला प्रश्न आहे, आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दात व्यक्त केले आहेत ते लिहा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दात व्यक्त केले आहेत ते लिहा. उत्तर, शब्द या कवितेमध्ये कवी यशवंत मनोहर यांनी वाट्याला आलेल्या आपल्या खडतर व समस्याप्रधान आयुष्यात शब्दांनी कसे सावरले व उमेदीत आयुष्य जगण्याचा कसा धीर दिला आहे याचे हृदयद्रावक वर्णन केले आहे. त्यांच्या आयुष्यात अनेक नकार वाट्याला आले. प्रत्येकाच्याच आयुष्यात आपण जेव्हा आयुष्य जगण्यासाठी धडपड करत असतो तेव्हा नकार किंवा नकारार्थक गोष्टी आपल्याला वाट्याला येतात. आयुष्यात आलेल्या बिकट संकटांना, वाईट संकटांना त्याने निरुत्तर, निखारे असे म्हटले आहे. जीवनात न सापडलेल्या योग्य दिशेला त्याने डोळ्यासमोर आलेला अंधार म्हटले आहे. गतकाळातील कटू आठवणी त्यांना आगीसारखी होरपळून टाकणारी वाटते. आयुष्यातील तापदायक प्रसंगांना ते चटके देणारे ऊन म्हणतात. असे जगू न देणारे नकार त्यांना मरणाच्या प्रवाहात ढकलतात. स्वतःच्या अस्तित्वाचीच त्यांना भीती वाटू लागते. अशा प्रकारच्या भयकारी, नकार आणि बिकट दुःखदायी आयुष्यात कवीला फक्त साहित्याचा आधार वाटतो. या शब्दामध्ये आयुष्यात आलेले नकार कवीने व्यक्त केले आहेत. अभिव्यक्तीमध्ये दुसरा प्रश्न आहे, शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य हे विधान स्पष्ट करा. शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य हे विधान स्पष्ट करा. उत्तर, कवी यशवंत मनोहर यांनी शब्द या कवितेत दुःखाने भरलेल्या आयुष्यात शब्दांची समर्थ साथ आवश्यक असल्याचा ठाम विचार मांडला आहे. संघर्षमय व खडतर आयुष्यात शब्दच धीर देतात व जगण्याची उमेद वाढवतात असा संदेश त्यांनी दिला आहे. कवींच्या दुःखद आक्रोशाच्या हाकेला शब्द तत्परतेने धावून आले. कवींच्या बिकट संकटाच्या वेळी शब्दांनी आईच्या ममतेने पोटाशी घेतली. आग पाखड करणारी आठवणीची आग जेव्हा तुटून पडली तेव्हा शब्दांनी तो हल्ला झेलला. तापदायक प्रसंगात शब्दांनीच त्यांच्यावर सावली धरली. दुःखाचा दाट अंधार भेदण्यासाठी कवींच्या हातात शब्दांनी लखलखीत वीज दिली. खडतर आयुष्याचा तोल शब्दांनी सावरला. मरणप्राय यातनांच्या प्रवाहातून शब्दांनी किनाऱ्याशी नेले. जेव्हा स्वतःवरचा व जगण्यावरचा कवींचा विश्वास उडाला तेव्हा शब्दांनी पाठीवर हात देऊन धीर दिला. निराधार भटकत असताना शब्दांनीच त्यांना आश्रय दिला. कवींच्या आयुष्यातील कठोर प्रसंगाचे विष स्वतःच शब्दांनी पचवले.
अशा प्रकारे जीवनातील प्रत्येक जीवघेण्या वळणावर कवींना शब्दांनी सावरले, म्हणून शब्द म्हणजे कवीचे जीवन जगण्याचे सामर्थ्य होय. अशा प्रकारे शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य या विधानाचे स्पष्टीकरण करता येते. अभिव्यक्तीमध्ये तिसरा प्रश्न आहे ई. मानवी जीवनातील शब्दाचे अनन्यसाधारण महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. म्हणजेच तुम्हाला काय वाटते शब्दाविषयी किंवा शब्दाचे महत्त्व ते आपल्याला उत्तरामध्ये लिहायचे आहे. तर उत्तर: इतिहास, भूगोल, भाषा व साहित्य यातून संस्कृती जन्माला येते. संस्कृती जीवनधारणेची मूल्ये जोपासते. यात भाषा म्हणजे शब्द यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जन्माला आलेले मूल शब्द शिकत जाते व भाषेतून व्यक्तिमत्व संपन्न होते. म्हणून शब्द ही मानवजातीला लाभलेली अमूल्य देणगी आहे. शब्दामधून माणूस आपले विचार, भावना व कल्पना मांडतो. शब्द हे विचार विनिमयाचे अनोखे साधन आहे. शब्द हा माणसाचा उबदार श्वास आहे. शब्दांनी जगातील वेगवेगळ्या संस्कृती एकमेकांशी जोडल्या आहेत. शब्दातून माणुसकीचे जतन व संवर्धन होते. आपल्या भावना इतरांपर्यंत पोचवण्याचे शब्द हे समर्थ साधन आहे. जनावरे व आपण यातला भेद शब्दामुळेच कळतो. नराचा नारायण करण्याची अमोघ शक्ती शब्दामध्ये आहे. साहित्य, शास्त्र, कला व विज्ञान यांचा मूलाधार शब्दच आहे. मानवी जीवनमूल्ये शब्दामध्ये साठवलेली आहेत. शब्द हे एकाच वेळी शस्त्र व शास्त्रही आहे. म्हणजे आपण जर चांगलं बोललो तर ते शास्त्र आहे, परंतु आपण जर कोणाला दुखवलं किंवा काही त्याला वाईट बोललं तर त्या शब्दाचे शस्त्र होऊन जातात. तसेच परंपरा आणि नवता या शब्दामधून पिढीला आकळतात. असा हा अनन्यसाधारण शब्द मानवी जीवनाचे जीवन आहे. अशा प्रकारे मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व आपण लिहू शकतो. प्रश्न 6वा रसग्रहण यावर आधारित आहे. त्यामध्ये प्रश्न दिला आहे, शब्द या कवितेचे रसग्रहण करा. शब्द या कवितेचे रसग्रहण करा. उत्तर: अतिशय खडतर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शब्दांची साथ होती. शब्दांनीच माझ्या आयुष्याचा डळमळता डोलारा सांभाळला, असा आशय व्यक्त करणारी कवी यशवंत मनोहर यांची शब्द ही कविता आपल्याला शब्दाच्या संगतीने सकारात्मक व समृद्ध जीवन जगण्याची प्रेरणा देते. विषमतेने अंकित झालेल्या मूल्यव्यवस्थेमध्ये जीवाची काहिली करताना जीवाची काहिली करत जगताना शब्दांनी नकाराशी सामना करण्याची जिद्द दिली, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. जगण्याला सकारात्मक दिशा देण्याचे सामर्थ्य शब्दामध्ये व पर्यायाने साहित्यात असते. हा अमोल संदेश देणारी ही कविता आहे. पदोपदी जगण्याला बळ देणारे शब्द किती मौल्यवान आहेत, ही जाणीव स्वानुभवातून कवींनी आत्मीय व भावपूर्ण शब्दामध्ये साकारली. त्यांच्या या सुबोध पण काळजाला भिडणाऱ्या शब्दशैलीतून कवितेचा आशय सघन झाला आहे. शब्दांचे अपूर्व सामर्थ्य विशद करताना त्यांनी अनेक हृदय प्रतिमा वापरलेल्या आहेत. निरुत्तर निखारे, शब्दांचा उजेड, आठवणींची आग, चिडके ऊन, शब्दांची बिजली, शब्दांनी दिलेला किनारा अशा अनोख्या पण आशयघन प्रतिमातून कवितेचा भावार्थ दृग्गोचर होतो. 4 ओळींची सैल यमकप्रधान पदबंध असलेली ही कविता थेट विधानात्मक असल्यामुळे रसिकांच्या काळजाचा ठाव घेते. प्रासादिक असलेली शब्दकळा विचारगर्भतेला पूरक ठरली आहे. ठोस व दृढ जीवनाशय देणारी शब्द ही कविता मला अत्यंत आवडली. अशा प्रकारे शब्द या कवितेचे रसग्रहण करता येते. अशा प्रकारे आपण शब्द या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा
आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत